गणपती जर कोणता असेल तर तो पती अशा प्रकारचा आहे. आता त्याला पती म्हणतात, बरोबर आहे की नाही? महेश महाराज तसे पतीचे लई प्रकार आहेत बरं का. आता एखाद्याचं लग्न झालं म्हणजे विवाह झाला म्हणजे तो कोण झाला? तो पती झाला, बरोबर आहे की नाही? हा गणपती आहे. तसे बरेच पती आहेत. आता तुम्हाला किती माहिती आहेत मला माहित नाही, पण मला जेवढे माहिती आहे तेवढे म्हणून आलो म्हणून मी सांगतो. पहिला आहे लखोपती, करोडपती, बृहस्पती, वाचस्पती, मठपती, महीपती, छत्रपती, राष्ट्रपती, कुलपती, श्रीपती. नाही कोणाला कळाला तर आपला गणपती, बरोबर आहे की नाही? एवढे गणपती अशा प्रकारचे आहेत. पण या जगामध्ये आपली चिंता जर कोणाला माहीत असेल तर पती लक्ष्मीचा जाणत असेल, तो लक्ष्मीपती त्या ठिकाणी जाणतो काय. म्हणून विषयाचं चिंतन त्या ठिकाणी माणसं रात्रंदिवस करताय. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडती जोडती निष्ठुर, यमाचे किंकर भोसाल. आणि म्हणून विषय भोगत बसू नका महाराज. आपल्या मनामधले विषय कमी झाले पाहिजेत महाराज. जसं जसं आपलं आयुष्य वाढत जाईल तसं तसं महाराज आपल्या मनातले विषय काय झाले पाहिजे? कमी झाले पाहिजे महाराज. कारण विषय भोगणारे संपलेले आहेत, विषय संपले नाही महाराज. ज्यांनी विषय भोगले ते संपलेत, पण विषय मात्र त्या ठिकाणी संपलेले नाहीत. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आम्हाला भगवत चिंतन करणं फार गरजेचं अशा प्रकारचं आहे. मग व्यर्थही चिंतन करू नये, विषयाचं चिंतन करू नये, प्रदोषही चिंतन करू नये. मग या जगामध्ये आल्यानंतर महाराजाला काही लोकांनी विचारलं, म्हणजे महाराज आम्ही नेमकं कोणतं चिंतन करावं? ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. चिंतने प्रगट